मला माझ्या पांडुरंगाची मूर्ती दिसली। रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, पण केव्हा हो? रूप पाहता लोचनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा। रामकृष्ण हरी माऊली। खऱ्या अर्थाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी तुम्हाला व्हिडिओच्या काहीतरी निश्चित वेगळंच ऐकायला मिळणार आहे। येत्या 18 तारखेला आम्ही पंढरपूरला गेलो होतो। सकाळी पंढरपूरमध्ये 6:30 ला पोचलो। शुचिभूत होऊन चंद्रभागेमध्ये स्नान वगैरे केलं, तयारी वगैरे केली आणि टिळा वगैरे लावला, थोडीशी फोटोग्राफी केली आणि पुंडलिकाच्या मंदिरामध्ये बारीला उभं राहिलो। खऱ्या अर्थाने चंद्रभागेवरती मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी जेव्हा आम्ही गेलो होतो त्या मानाने ह्या वर्षी खूप सारी स्वच्छता होती, गर्दी तर भरपूर होती। पुंडलिकाचं दर्शन घेतलं, थोडासा नाश्ता केला आणि सकाळी 9 वाजता बारीमध्ये उभं राहिलो। आता बारीत उभं राहिल्यानंतर गर्दी तर अफाट होती, लाखोनी लोक होते। पंढरपूरमध्ये ह्या वेळेस मागच्या वर्षापेक्षा किंवा त्याच्या मागच्या वर्षापेक्षा ह्या वर्षी काय झालं, जे सिक्युरिटी गार्ड होते, स्वच्छता करणारे जे कर्मचारी होते किंवा होमगार्ड व्यक्ती असतील, खूप सारी सुविधा छान केलेली होती। ठिकठिकाणी चहा, पाणी किंवा नाश्ता वगैरे सर्व भक्तांना दिला जात होता। अनेक वृद्ध, वयस्कर, तरुण, कीर्तनकार, प्रवचनकार, अनेक भक्तगण या बारीत उभे होते। काही जण पुढे जात होते, काही जण बरोबर लाईनीत चाललेले होते। सिस्टीम अतिशय सुंदर होती, लाईट देखील किंवा हवेची सुविधा, फॅन वगैरे खूप छान सुविधा होती। वेळ तर लागणारच होता आणि पांडुरंगाचा चरण स्पर्श करणे किंवा पांडुरंगाला डोळे भरून पाहणे प्रत्येक भक्ताला ही आस लागलेली होती, मलाही आस लागली। अगदी हरिपाठ म्हणत, भगवंताचे विठ्ठलाचे गाणे, अभंग म्हणत म्हणत आम्ही सगळे, माझ्यासोबत माझे पती, मुलगा आणि बाकीचे सर्व जे भक्तगण होते, आम्ही मंदिरापर्यंत आलो। मंदिरापर्यंत येईपर्यंत खूप छान पाऊसही त्यात पडत होता। खूप छान लवकर चला लवकर चला दर्शन होईल म्हणजे खूप छान सेवा तिथे दिली जात होती। मंदिरामध्ये आलो, मला तर खूप अशी इच्छा लागली होती, माझ्या पांडुरंगाला मी कधी डोळे भरून बघेल, कधी चरण स्पर्श मला होईल, खूप आस लागलेली होती। एकदाच आम्ही नामदेव पायरी दर्शन घेतलं, त्याच्या पुढे गेलो, कान्होपात्रेच्या झाडाचं दर्शन घेतलं, कान्होपात्रेचं दर्शन घेतलं आणि थोडंसं पुढे निघालो आणि मला माझ्या पांडुरंगाची मूर्ती दिसली। रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, पण केव्हा हो? रूप पाहता लोचनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा। आणि माझ्या विठ्ठलाला या डोळ्यांनी बघितलं, अंगाचा थरकाप होत होता, डोळे भरून आले होते। विठ्ठलाला हृदयातून अर्थ हाक मारली जात होती, विठ्ठला तुझे खूप सारे आभार आहे। ए विठ्ठला, तू मला जे दिलंय ना, खरं तर त्याच्यासाठी मी खूप तुझे आभार व्यक्त करते। असे देवाचे आभार मानून अगदी एक एक पाऊल टाकत विठ्ठलाला बघत, विठ्ठलाच्या त्या चरण स्पर्शासाठी हात, मस्तक जे आसुसलेलं होतं, पाण्याने डोळे डबडबलेले होते, त्या विठ्ठलाला बघत बघत विठ्ठलाच्या चरणाजवळ मस्तक टेकलं, हातांचा स्पर्श झाला आणि अंगावरती शहारे आले। त्या माझ्या माऊलीच्या चरणी मस्तक ठेवून कृतकृतार्थ झाले। पुन्हा एकदा त्या भगवंताचे आभार मानून मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर आले। हे विठ्ठला खूप काही दिलंस रे, आणि खूप छान असं दर्शन विठ्ठलाचं झालं। अगदी काही क्षण म्हणजे काही सेकंद
फक्त तो विठ्ठलाला बघण्यासाठी 7 ते 8 तास त्या बारीत उभं राहून त्या विठ्ठलाचं दर्शन घेतलं. अगदी या नयन कमलांनी त्या सुंदर ते रूप त्या विठ्ठलाचं बघितलं. कृतार्थ झालो. वर्षभर कीर्तन प्रवचन करण्यासाठी, प्रबोधन करण्यासाठी हीच शक्ती, हीच प्रेरणा माझा विठ्ठल मला देईल. हेची व्हावी आम्हा असं, जन्मोजन्मी तुझा दास. त्याच्या चरणी माथा ठेवला आणि पंढरपुरामध्ये कळसाचं दर्शन वगैरे घेऊन आमचा जो प्रवास होता परतीचा, पुन्हा आम्ही घराच्या दिशेने आलो. घराच्या दिशेने निघालो आणि आमचा प्रवास व्यवस्थित झाला. घरी पोहोचलो. रामकृष्ण हरी.